चांगलंसं तळलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. अंडा पकोडा बरोबर खाण्यासाठी इकडे मिरची सुद्धा तयार आहे. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी. का नाही, आज असणार आहे बऱ्याच दिवसानंतर एक अंड्याचा चटपटीत असा पदार्थ, मस्त जिभेची चव वाढवणारी आणि मंडळी खाताना का नाही लय भारी लागत असते. म्हणून नुसतं बघा इकडं आमची बारकी पोरं बी आज उपस्थित राहिली आहेत. समृद्धी, आज काय पदार्थ आहे का? हा तर मंडळी तुम्हाला सांगतो बघा, अंड्याचा पदार्थ आहे, त्यामुळं का नाही समृद्धी बी आजच्या या व्हिडिओमध्ये आल्या बघा. आता किती उशीर बसत्या माहित नाही. आता इकडे समृद्धी अंडे म्हणल्यावर लगेच आले बघा. बस इथं बस. टाकशील तर कारभार नाही. आता काय सांग की, आता तू सांग. आज आपण आहे ना अंड्याचा पकोडा बनवणार आहे. अंड्याचा पकोडा? हो, थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर मंडळी का नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अंड्याचा पकोडा नेमका आहे तरी काय आणि बारक्या पोरांना हे एवढं का आवडते की नाही ते आता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ जर बघितला असता तर नक्की कळून जाईल बघा. कसं म्हणते समृद्धी? अंडे शिजवायला घालते काय? शिजल्यावर देतो बाळा तुला. चला मंडळी सुरू करूयात मग या रेसिपीला. थांब, तुला देतो बाळा. तर आज आपण बनवणार अंडा पकोडा. तर अंडा पकोडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. तर इकडे बघा मी अंडी घेतलेले आहे आणि इकडे बेसन पीठ घेतलेले आहे, हळद पावडर घेतलेले आहे, ओवा, मीठ घेतलेले आहे आणि थोडंसं आहे ना आलं बारीक करून घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, एक कांदा, हिरव्या मिरची घेतलेली आहे आणि इकडे आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि इकडे आपण थोडंसं ना कुरकुरीत होण्यासाठी ना आपण तांदळाचं पीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे. आता आपल्याला ना अंडी शिजून घ्यायचं, त्यासाठी आपण पहिल्यांदा चूल पेटून घेऊया. तेव्हा आता चूल पेटलेली आहे. आता आपण चुलीवरती ना पातेलं ठेवूया आणि यामध्ये ना एक तांब्याभर आपण पाणी घालूया आणि यामध्ये आपण आता अंडी सोडूया. आपण अंडे येणार चांगलंच आपण शिजवून घेऊया. तर आता आपण इकडे कांदा वगैरे घेतला होता ना ते चिरून घेऊया. मी तर एक कांदा घेतलेला आहे, ते पण आपल्याला ना बारीक चिरून घ्यायचं आहे. मग आता आपण कांदा आहे ना असं बारीक चिरून घेऊया. जास्त कांदा आहे ना मोठं चिरून घ्यायचं नाही, असं किती बारीक होतं ना तेवढं आपल्याला हे कांदा बारीक चिरून घ्यायचं. आता मी इकडे हिरव्या मिरची घेतलेली आहे, ते चिरून घेऊया. ते पण आहे ना चांगलंसं असं पूर्ण बारीक चिरून घ्यायचं. आता आपण कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेऊया. असं पूर्ण आहे ना असं आपल्याला सगळं बारीक आहे ना चिरून घ्यायचं. हे बघा, आता आपण दुसरं एक भांडं घेतलेले आहे, त्यामध्ये आपण घालूया बेसन पीठ, तांदळाचं पीठ घालूया. तांदळाचं पीठ आहे ना मस्त हे पकोडा कुरकुरीत होण्यासाठी आहे ना आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे. असं आपण तांदळाचं पीठ घातलं की थोडंसं कुरकुरीतपणा जास्त होतोय आणि खायला पण मस्त लागतो. तर आपण इकडे ओवा घेतलेले आहे, थोडंसं आपण हातामध्ये आहे ना चोळून घालूया. मीठ घालते चवीपुरतं आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला. अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेला डंकामध्ये कुटलेला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला. मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा आणि खायला पण आहे ना खूप चविष्ट आहे. आणि पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे दोन्ही पदार्थांना हे मसाला चालतो. आणि आहे ना तुम्ही पण एकदा घेऊन बघा, तुम्हाला पण हे नक्की आवडेल. मी कांदा लसूण मसाला घालून आहे ना मस्त आज आपण आहे ना अंडा पकोडा बनवणार आहोत. तर आहे ना तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे मसाला वापरून अंडा पकोडा कसं होतात ते पण तुम्हाला कळेलच. आणि आहे ना उपलब्ध आहे तोपर्यंत आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पण ऑर्डर करू शकताय. हेच मसाला आपण आहे ना इथं घालूया. आता मसाला घालते. तर आपण थोडंसं आहे ना कोथिंबीर पण घालूया. चांगलंच आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया. आता सगळं एकजीव करून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून आपण चांगलंच आहे ना पीठ तयार करून घेऊया.
पूर्ण आहे ना पीठ असं मऊ व्हायला पाहिजे. बघा असं आपल्याला ना सारखं असं हाताने ना पूर्ण पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. जरा सुद्धा गाठोड्या होऊन द्यायचं नाही, काय नाही. पूर्ण असं मऊसूद आहे ना पीठ तयार व्हायला पाहिजे. आणि आपल्याला बोटावरती आहे ना पीठ राहायला पाहिजे असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे अंडीला पण आहे ना वरती पीठ चांगलं असं राहतो. त्यामुळं असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने मी आहे ना पीठ तयार करून घेतलेले आहे. आता आपल्याला चांगलं असं मुरण्यासाठी आहे ना आपण हे 10 मिनिटं आपण हे बाजूला ठेवूया. हे बघा आता बराच वेळ झालेला आहे. आता आपण अंडी शिजले का नाही बघूया. हे बघा आता अंडी सुद्धा आहे ना चांगलं असं उकडलेले आहे. हे बघू शकताय. हे बघा इकडे चिरा पडलेले अंडीला, म्हणजे आपण ओळखायचं चांगलं असं अंडी उकडलेले आहे. आता आपण हे खाली काढून घेऊया. हे बघा आता खाली काढून घेतलेले आहे. आता आपण ह्यातला आहे ना अंडी बाजूला काढून घेऊया. आपल्याला अंडी आहे ना गार करून घ्यायचं आहे. हे बघा आता आपण अंडी काढून घेतलेली आहे. थोडंसं आपण आहे ना अंडी गार करून घेऊया. हे बघा आता इकडे अंडी गार होईपर्यंत आहे ना आपण इकडे कढई चुलीवरती ठेवूया. आणि आता आपण आहे ना तेल गरम करायला ठेवूया. हे आता तेल घातलेले आहे. तर आपण तेल आहे ना चांगलं असं गरम करून घेऊया. हे बघा आता थोडंफार अंडी आहे ना गार झालेले आहे. तर आपण वरचं साल काढून घेऊया. हे बघा आता आपण अंडी सोलून घेतलेले आहे. आता आपल्याला आहे ना अंडी कट करून घ्यायचं. बघ ह्या पद्धतीने अंडी धरून आहे ना आपल्याला अंडीमध्ये 2 भाग करून घ्यायचं. हे बघा आता ह्यामध्ये आहे ना एका अंडीमध्ये 2 भाग करून घेतलेले आहे. आणि आतला पिवळा भाग आहे ना आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचं. पांढरा भाग आहे ना आपल्याला हे बाजूला ठेवायचं. असं आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण आहे ना आतला पिवळा भाग काढून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ना हे वापरायचं. बघा आता आपण सगळ्यांना वेगवेगळं करून घेतलेले आहे. आता इकडे पिवळा भाग आहे ना ह्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालूया. ह्यामध्ये आपण थोडंसं हळद घालूया. आणि हळद पावडर लागणार असेल ना ते पण मिळू शकते. आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय. आणि इकडे थोडंसं आपण आहे ना आलं सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे ते घालूया. मीठ घालूया चवीपुरतं. ह्यामध्ये सुद्धा आपण आहे ना थोडंसं आपलं घरचं कांदा लसूण मसाला घालूया. म्हणजे चवीला आहे ना चांगलं लागतो. त्यामुळे मी तर थोडंसं वापरलेलं आहे. तर आपण चांगलंच आहे ना सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण सगळं एकजीव व्हायला पाहिजे. तेव्हा आता आपण सगळ्यांना एकजीव करून घेतलेले आहे. तर आपण असं बारीक बारीक आहे ना असं गोळा तयार करून घेऊया. बघा असं आपण ह्या पद्धतीने गोळा तयार करून घेतलेले आहे. आणि इकडे बघा अंड्याचा मधला भाग होता ना पांढरा भाग आपण हे पिवळा भाग काढून घेतलं होतं. त्यामध्येच आपल्याला हे चांगलं असं दाबून घ्यायचं. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला दाबून घालायचं म्हणजे चांगलं असं बसतोय. ह्या पद्धतीने पूर्ण असं आपल्याला दाबून ह्याच्यावरती लावायचं. आता हे शेवटचंच राहिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण भरून घेऊया. हे बघा ह्या पद्धतीने ना मी इथं भरून घेतलेले आहे.
हे बघा आता आपण 10 मिनिटासाठी आहे ना हे पीठ मुरवण्यासाठी ठेवलं होतं. पूर्ण असं आहे ना पीठ असं मऊ झालेले आहे, चांगलं असं आहे ना पीठ हे मुरलेले आहे. आणि तिकडे आपण चुलीवरती आहे ना तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलंच आहे. तिकडं तेल सुद्धा गरम झालेले आहे. हे बघा ह्या पद्धतीने आपण इकडं हे पीठ तयार करून घेतलेले आहे. असंच आपल्याला नाही पीठ तयार करून घ्यायचं. आता आपण इकडे आहे ना हे अंडीमध्ये आपण हे मसाला चांगला असं भरून घेतलंय ना ते आपण इकडे पिठामध्ये घेऊया. एकदम मी 4 घेते. आता 4 घेते, नंतर आपण लागलं तर परत घेऊया. असं पिठामध्ये ना चांगलं असं बुडवून घ्यायचं. आणि इकडं आपण तेल सुद्धा गरम झालेलेच आहे, तर आपण इकडं तेलामध्ये सोडूया. सगळीकडे आहे ना हे पीठ लागायला पाहिजे. अजून 2 घेते अंडी. किती बसते ना तेवढं आपल्याला तेलामध्ये सोडायचं. आता एवढं तळून घेते, राहिलेलं आपण नंतर तळून घेऊया. आता आपण हे अगोदर सोडलं होतं ना ते तळलेलं आहे थोडंफार, आता आपण हे पलटी करून घेऊया. आपल्याला एक एक करून आहे ना पलटी करून घ्यायचं. मग आता सगळं पलटी करून घेतलेले आहे. आता आपण चांगलं असं मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आहे ना हे तळून घेऊया. मस्त फुगलेले पण आहे. बघा असं आपल्याला ना पलटी करून करून आहे ना चांगलं असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळी बाजूने ना चांगलं असं तळला जातो. तर मस्त आहे ना असं कुरकुरीत झालेले आहे. हे बघा आता चांगलं असं तळलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा मस्त आवाज पण येतोय. पूर्ण आहे ना तेल नितळून घेतलेले आहे. आता आपण इकडे काढून घेऊया. मस्त असं कुरकुरीत पण झालेले आहे. पूर्ण असं आपल्याला ना तेल नितळून घ्यायचं, म्हणजे जर खाताना ना जरा सुद्धा तेलकट लागणार नाही. तुम्ही बघू शकता वरती जरा सुद्धा तेल राहिलं नाही. मग आता आपण परत आहे ना इकडे पिठामध्ये घेऊया. आता मी सगळं सोडते, एवढं घेते आणि नंतर ते पण सोडूया. ते राहिलेलं 3 पण आहे ना हे पण सोडते, म्हणजे एकदमच आहे ना सगळं तळून येईल. बघा आता आपण हे सुद्धा चांगलं तळून घेऊया. बघा आता आपण हे पलटी करून घेऊया. थोडंफार तळले की मगच आपल्याला पलटी करून घ्यायचं. अगोदर खालचं बाजू आहे ना थोडंसं आपल्याला तळून घ्यायचं, मगच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही बाजूने चांगलं असं तळलं जातंय. बघा आता सगळं पलटी करून घेतलेले आहे. तर आपण आहे ना हे सुद्धा चांगलं असं आपण तळून घेऊया. मस्त असं आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचं. हे बघा आता हे सुद्धा आहे ना चांगलं असं तळलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. पूर्ण आपल्याला ना तेल नितळून घ्यायचं, जरा सुद्धा तेल राहून द्यायचं नाही. पूर्ण आपल्याला असं तेल नितळून घ्यायचं. हे बघा आता आपण हे काढून घेऊया. बघू शकताय मस्त आहे ना असं हे अंडा पकोडा तयार झालेले आहे. वाटत पण हे अंडा पकोडा आहे. मस्त वडापाव सारखं दिसतोय.
पण हे असं आपण ह्या पद्धतीने केलं ना अंडा पकोडा मस्त लागतो. आत काय आहे कोणाला कळणार सुद्धा नाही, असं हे चविष्ट लागते. आणि मस्त असं आहे ना कुरकुरीत झालेले आहे, त्यामुळं तर खायला तर मस्त मजाच येणार आहे. हे बघा आता आपण सगळं पकोडा तर तळून घेतलेले आहे. आणि इकडे आपण आहे ना हिरव्या मिरची घेतलेली आहे, थोडंसं मध्ये आहे ना असं मोडून घेतलेले आहे. आता आपण तळून घेऊया. भजी म्हणा, पकोडा म्हणा, म्हणजे वडापाव म्हणा, असं आपण ह्या पद्धतीने तळून घेतलं ना त्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला मिरची पाहिजेच. त्यामुळं आपण हे मिरची तळून घेऊया. म्हणजे असं मध्ये मोडून तर घ्यायचं मिरची, नाही तर चिरून तर घ्यायचं, तसंच टाकायचं नाही. तसंच आपण मिरची टाकलं ना अंगावरती ते उडू शकतात. त्यामुळं असं आपल्याला थोडंसं चिरून तर घ्यायचं, नाही तर मध्ये असं मोडून तर घ्यायचं, म्हणजे अंगावरती उडणार नाही. हे बघा आता मिरची तळलेली आहे. आता आपण काढून घेऊया. हे बघा आता काढून घेतलेले आहे. आता आपण याच्यावरती ना पटकन गरम असतानाच आहे ना ह्याच्यावरती मीठ घालायचं, म्हणजे चवीला चांगलं लागतो. असं सगळीकडे करून घेतलं ना. हे बघा आता अंडा पकोडा बरोबर खाण्यासाठी इकडे मिरची सुद्धा तयार आहे. तर मंडळी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणलं होतं ना काहीतरी मस्त चटपटीत असं हे पदार्थ आहे. तर हे बघा इकडे मस्त पैकी का नाही हे अशा पद्धतीने दिसायला जरी वड्यासारखं दिसत असलं तरी हे मंडळी अंडा पकोडा आहे. आता तुम्ही म्हणाला कसं काय अंडा पकोडा, तर आता अगोदर व्हिडिओ बघितला असाच तरी सुद्धा का नाही कारभार नाही. आता हे कापून दाखवू का? आता अंडे आहे का नाही? हो दाखवते की, नाही तर वडापाव म्हणणार कोणते. बेताना हाताला लागेल. हे बघा बाजूला ठेवते. आता आत कसं अंडी दिसतोय तसं आहे मंडळी. आतल्या बाजूला नाही मस्त पैकी अंडे आहे आणि एकदम उकडून गळीत तळून घेतल्या, त्यामुळं का नाही लय भारी याचा सुगंध आलाय बघा. मस्त एकदम का नाही आणि कुरकुरीत झालंय. हे नुसतं दाबल्यावर सुद्धा का नाही असं लक्षात येतंय. पण मंडळी आता आपण खायला घेणार आहे. पण कसं अजून आपली बारकी पोरं बाहेर खेळायला गेल्यात, आली की मग सगळे बसून का नाही एकदम खाता येईल. कसं म्हणतेस कारभार, त्यामुळे इकडे ठेवतो बघा. पण मंडळी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटलं का नाही अंड्याच्या पकोड्याचे हे मात्र कमेंट करून सांगा. आणि एकदा का नाही अशा पद्धतीचा पदार्थ बनवून नक्की बघा आणि मग सांगा कमेंट मध्ये कसं होतं हे पदार्थ. कसं म्हणतेस? हो, आणि आपला मसाला घेऊन आहे ना असं आपल्या ह्या पद्धतीने तुम्ही पण एकदा करून बघा. आणि महत्वाचं मंडळी हे व्हिडिओ का नाही सगळ्या आपल्या पै पाहुण्यांना, दोस्त मंडळींना, आपल्या मित्र मैत्रिणींना समध्यांना का नाही शेअर करा. त्यांना बी करून खाऊ दे की असले वेगवेगळे चटपटीत पदार्थ. आणि त्यामुळे कसं अजून नात्यामध्ये गोडवा येतोय बघा असं पदार्थ जर करून खाल्ला असं तर. म्हणून मंडळी का नाही हे शेअर करा. आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून का नाही आपल्या चॅनलला सपोर्ट करा. चला भेटूयात अशाच आपल्या नवनवीन गावाकडच्या चटपटीत रेसिपीसह रोज सकाळी 11 वाजता. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.